पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शिंदे यांचं करायचं काय? शिंदे यांचं करायचं काय? सुरज शिंदे यांचा ठिकाण, सुरज शिंदे यांचा या अधिकाऱ्याचं करायचं काय? या ताकत से बोलो, अरे बोलना पडेगा, अरे गलू से दिल्ली, अरे थोबडा थोबडी, या अधिकाऱ्याचं करायचं काय? या अधिकाऱ्याचं करायचं काय? शिंदेचं करायचं काय? शेख अधिकाऱ्याचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोण म्हणतो देत नाही? कोण म्हणतो देत नाही? अरे या अधिकाऱ्याचं करायचं काय? अरे या अधिकाऱ्याचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। तक्रारीच्या माध्यमातून सगळं कळवल्याच्या नंतर तुम्ही किती लोक जागरूक आहे ना हे सगळं जगाला माहिती आहे। लालफाडे वेळेवरती निघून जातात। 4 दिवस पहिले तुम्हाला इंटिमेट केलं की तुमच्या या विषयाच्या संदर्भात इथं आंदोलन आहे, तुम्ही जागेवर आहे का? परत 2-2:30 वाजता यांना बोलवायचं म्हणजे तुमच्या टायमिंगच्या हिशोबाने चालायचं का? हे सुरज शिंदेचा विषय तुम्हाला माहिती नाही का सगळ्यांना? हां 33-34च्या फॉर्म्युलेच्या हिशोबानं तुम्हाला 33% काम आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणं गरजेचे। हे आम्ही तक्रार केली होती, याच्यावर काय केलं तुम्ही सांगा बरं? ही जी तक्रार दिली आम्ही 33-34ची, बरोबर ही तक्रार आहे, तुम्ही वाचा, 1 मिनिट माझं ऐका पाहिजे। ही तक्रार वाचा, हा माहितीचा अधिकार होता। दिल्ली बोलणं केलं मी 33-34चे काम वाटप कसं, आता 33-34चे काम वाटप तुम्हाला माहितीच आहे। सोसायटीला 33%, सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरला 33% आणि शुभ्यांना 33, आपलं ओपन कॉन्ट्रॅक्टरला 33%। पण सुरज शिंदेने काय केलेलं आहे, 700 कोटीचे कामं, 700 कोटीचे कामं हे फक्त 52 रजिस्ट्रेशन दिलेले आहे। त्याची ही कॉपी आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये PWDमध्ये 13,000 सुबे आहेत आणि ओपनचे रजिस्ट्रेशन 9,000 आहेत। यांना वगळता फक्त तुमच्या डिपार्टमेंटला 52 रजिस्ट्रेशन कसे हो, आणि याच्यामध्ये बघा तुम्ही किती जातीभेद करता तुम्ही, म्हणजे 52 पैकी मागासवर्गीय म्हणजे आम्ही अजून परत पाठीमागच्याच काळात जायचं का आम्ही? हां हे 52 रजिस्ट्रेशनमध्ये किती मागासवर्गीय रजिस्ट्रेशनमध्ये बघा बरं। 700 कोटीचा म्हणजे स्कॅम किती मोठा, 1500 कोटीचं बजेट आलेलं आहे दादा, शासनाने 1900 कोटी पाठवलेले। रजिस्ट्रेशन तुम्ही कसं काय आमचं रजिस्ट्रेशनचं आठ टाकून आम्हाला याच्यात स्पर्धा करू देत नाही? कमिशननं कामं देता, आमच्या पोरांना कामं देत नाही का तुम्ही? मल्टिप्लिकेशन करा बरं 52 पैकी। आता हा तुम्ही यांची दिशाभूल करता। पोलीस प्रशासनची कोर्टाचं मॅटर वेगळं आहे, हे मॅटर वेगळं आहे की मला त्यांना मॅटर काय दाखल केलं मी याची मला स्पर्धा करून देण्यात यावी। तुम्ही काय सांगता 33-33चं कोर्टामध्ये चालू आहे, ते आल्याच्या नंतर बघून। माझं नाव कुणाल बाहुळ आहे। आज इथं आपण आलेलो आहे निदर्शन आहे 33-34च्या संदर्भात। आम्ही यांच्या जिल्हा जलसंधारण गजानन मंदिर जे ऑफिस आहे तिथून पोषण 20 तारखेपासून चालू आहे। 33-33 हा सुब्याचा हक्क ह्या सुरज शिंदेनी मारून टाकलेला आहे। त्यांनी स्वतःच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरांना जातीवाद करून कामं वाटलेले आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात 13,000 सुबे आहेत व तसेच ओपन 9,000 असतानाही फक्त यांच्या डिपार्टमेंटला हे 52च रजिस्ट्रेशन आहेत। 52 रजिस्ट्रेशनवर यांनी 700 कोटीचे कामं केलेले आहेत। मग आता तुम्ही विचार करा, 8 तालुक्याचा जिल्हा असताना सुद्धा फक्त 52च लोक एवढे कॅपेबल आहेत का कामं करायला? आम्ही टेक्निकल लोकांनी करायचं काय? आम्हाला कामं भेटत नाही। यांना आम्ही माहितीचा अधिकार टाकला, त्यामध्ये माहितीमध्ये यांनी सरळ स्पष्ट शब्दात त्यांच्या शेख या अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की आमच्याकडे ही माहितीच नाही। मग 700 कोटी गेले कुठं? मग आता हे 700 कोटी गेले, मग याच्यासाठी चोरीची केस करायची का? आता शोध लावायचा काय 700 कोटी गेले कुठं? यांच्याकडे माहितीच नाही। यांनी शासनाच्या GRचा एकदम भंग केलेला आहे। निर्लज्ज म्हणजे इतकं सांगायचं गेंड्याच्या कातडीचा सुरज शिंदे। याला वारंवार आम्ही तक्रारी देऊन सांगितलेलं आहे, गोरगरीब सुबेचा हक्क मारू नको, सर्वांना समान कामं वाटप कर, जे शासनाचा GR आहे त्याप्रमाणे वाटप कर। पण त्याला काही कळतच नाही। 52 रजिस्ट्रेशनवर फक्त मक्तेदारी करतो आणि याच्यात फक्त मागासवर्गीयांचे फक्त 52 रजिस्ट्रेशनमध्ये
4-5 रजिस्ट्रेशन हे मागासवर्गीयचे आणि बाकी सगळे ओपनचे रजिस्ट्रेशन आहे. ओपन बी म्हणलं तर त्याच्यात बी कॅटेगरी आहे, त्याच्यात बी जे करोडपती ओपन आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन आहे. गरीब मराठा, गरीब जे हिंदू येतात त्यांचे रजिस्ट्रेशन नाही आहे, त्यांना बी याच्यातून वंचित केलेलं आहे त्यांनी. म्हणजे आमच्या हक्कासाठी काय करायचं, इतका भ्रष्टाचार करतो हा. आता प्रमोशनला आहे, प्रमोशनला असल्यामुळे आम्ही तक्रारी केल्या तर त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाचा स्पष्ट GR आहे, प्रथम जर कोणी तक्रार केली त्याचे पुरावे असतील तर त्याला पहिले निलंबित करतात. निलंबित केल्याच्या नंतर त्याचं चौकशी वगैरे अहवाल ते मागवतात. याने 2 महिन्यापासून फक्त खेळ लावलेला आहे. आम्ही तक्रार करून पुरावे देऊन त्याच्या ऑफिसचा पुराव्याच्या वरती काय चौकशी अधिकारी नेमायची सुद्धा गरज नाही. हे डायरेक्ट GRच्या प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते. जर आम्हाला न्याय नाही भेटला तर हे असेच आंदोलन तीव्र पतीचे होत राहतील. आणि आता जर गालफडे साहेबांची बी त्यांना पाठराखण असल्यामुळे सुरेश शिंदे एवढं उडत आहे. जर गालफडे साहेबांनी त्याचे कान पिचक्या धरल्या असत्या तर हा भ्रष्टाचार झालाच नसता. याचा अर्थ गालफडे बी याच्यात अलिप्त आहे. त्याच्यामुळे गालफड्या सगळं आम्ही आता त्यांना हीच विनंती करतो की तुम्ही तत्काळ याला निलंबित करण्याची कारवाई करा, अन्यथा आम्ही हे आंदोलन उग्र होईल. आम्ही धरणे आंदोलन करू आणि जे उपोषण आमचं ते जिल्हा संधारण ऑफिसला चालू आहे गजानन मंदिरच्या पाठीमागे ते चालूच असंच राहणार आहे. आणि अशाच प्रकारे हा आमच्या हक्कासाठी लढा चालूच राहणार आहे. आणि आम्ही कामं घेतल्याशिवाय, आमच्या हक्काचे कामं घेतल्याशिवाय आम्ही काय पाठीमाग घेणार नाही. आणि गालफाड्याला त्याला निलंबितच करावं लागेल. हे अशी पुऱ्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू आणि असेच निदर्शनं उग्र करत राहू.